तर मित्रांनो, एक शेतकऱ्यांचं कसं असतं बघा, जे दूध उत्पादक आहेत त्यांचा कसा विषय असतो, एक डेअरीमध्ये दूध घातल्यानंतर एक वेळेला त्यांचं दूध रिजेक्ट होत असते, फॅट SNF कमी लागत असते. तर मित्रांनो, आता शासनाचा नियम काय आहे, 3-5 फॅट असेल आणि 8-5 जर SNF असेल गाईचं तर दूध स्वीकारलं जातं, आणि म्हशीचं 6-0 आणि फॅट आणि 9-0 जर SNF जर असलं तर स्वीकारलं जातं. मग एक शेतकऱ्यांचं दूध रिजेक्ट होतं. तर मित्रांनो, कसं तुमचं म्हणणं काय आहे, ते शेतकरी दुधात पाणीमध्ये घालत असले काय? तर मित्रांनो, तसं नाही आहे. शेतकरी आपलं स्वतःहून नुकसान का करून घेतील? जेवढं जर दूध रिजेक्ट झालं ते दुधाचं मात्रच होतं. तर मित्रांनो, तसं नाही. तर मित्रांनो, त्याचा काय प्रॉब्लेम आहे की बाबा, आपलं सिजनेबल चारा असतो, उन्हाळ्याचा चारा वेगळा, हिवाळ्याचा चारा वेगळा, पावसाळ्याचा चारा वेगळा असतो. त्याच्यामुळे आणि मित्रांनो, आपली काय जनावरं मशीन नाही, कारखान्यामध्ये ते फक्त कंटिन्युअसली एकसारखं फॅट लागू शकतं. जनावरं आहेत, जनावरांमध्ये चेंजेस होत असतात, त्याच्यामुळे फॅट SNF कमी जास्त लागत असतं. त्याच्यामुळे पण ह्या प्रॉब्लेम येत असतो, कारण का चाऱ्यात म्हणा, पाण्यात म्हणा, हे फरक पडत असतो. त्याच्यामुळे पण हे असे प्रॉब्लेम होत असतात. तर मित्रांनो, हे शासनाचा नियम योग्य आहे काय, कमेंटमध्ये मला एकदा नक्की सांगा. धन्यवाद. आणि माझा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर मला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.